शाळेच्या गेट बाहेर रोज एक छोटंसं पिल्लू उभं राहत असे. पाठीवर बॅग, अंगावर शाळेचा गणवेश आणि डोळ्यात शिकण्याची तीव्र इच्छा होती. पण परिस्थितीमुळे त्याला वर्गात जाता येत नव्हतं. घंटा वाजली की इतर मुलं आत जात असताना त्याचं मन अधिक जड व्हायचं. चेहऱ्यावर उदासी आणि डोळ्यात न बोललेली वेदना दिसायची. हे दृश्य रोज पाहणाऱ्या एका शिक्षकाचं मन हळवलं. एक दिवस तो पुढे आला, पिल्लूला जवळ घेतलं, मायेने थोपटलं आणि शिकण्याची संधी दिली. त्या क्षणी पिल्लूच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. ही कथा सांगते की थोडीशी सहानुभूती आणि योग्य संधी मिळाली तर कोणाचंही आयुष्य बदलू शकतं. हा जो तुम्ही व्हिडिओ पाहिलात, तुम्ही पूर्णपणे फ्री AI टूलचा वापर करून बनवलेला आहे. म्हणजे स्टेप 1 ते स्टेप 4 पूर्णपणे फ्रीमध्ये मी बनवलेले आहेत. तुम्हीसुद्धा असे व्हिडिओज आहेत ते बनवू शकता. मग हे व्हिडिओज आपण बनवल्यानंतर आपला जो YouTube चॅनल आहे तो मॉनिटाईज होतो का? यातून पैसे भेटतील का? असा प्रश्न पडतो. मग तुम्ही Instaवरती गेलात, खूप साऱ्या रील्स तुम्हाला पाहायला भेटतील. YouTubeवरती सुद्धा असे तुम्हाला चॅनल पाहायला भेटतील आणि ते चॅनल्स पूर्णपणे मॉनिटाईज झालेले आहेत आणि चांगले पैसेसुद्धा कमवत आहेत. मग हे व्हिडिओ कसे बनवायचे? तर हे व्हिडिओ पूर्ण स्टेप बाय स्टेप कसे बनवायचे ते ह्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगितलेलं आहे आणि हा व्हिडिओ कोणतीही स्टेप स्किप न करता तुम्हाला पाहायचा आहे. मग हा व्हिडिओ बनवताना आपल्याला 4 स्टेप कंप्लीट करायचे आहेत. नंबर 1, तुमच्याकडे कोणतीही स्क्रिप्ट पाहिजे. म्हणजे एखादी स्टोरी किंवा एखादी रील्स बनवताना आपल्याला एक कहाणी असणे गरजेचं आहे आपल्याकडे. मग आपण ChatGPTच्या मदतीने आपली एक स्टोरी जनरेट केलेली आहे. स्टोरी जनरेट केल्यानंतर आपल्याला व्हिडिओज जनरेट करायचे आहेत. मग तुम्ही मेटा एआयचा वापर करू शकता किंवा ग्रॉक एआयचा सुद्धा वापर करू शकता. इथून तुम्ही चांगले व्हिडिओ बनवू शकता. मी ते मेटा एआयचा वापर करून तुम्हाला कन्सिस्टन्सी व्हिडिओ कसे बनवायचे ते सुद्धा सांगितलेलं आहे. नंबर 3 येतं की आपल्याला ह्या व्हिडिओसाठी व्हॉईस ओव्हर पाहिजे. मग तुम्ही Google AI स्टुडिओचा वापर करू शकता किंवा ChatGPTवरून सुद्धा तुम्ही व्हॉईस ओव्हर करू शकता किंवा असे नॅराकिट आहेत, खूप सारे टूल आहेत त्यांचा वापर करून तुम्ही व्हॉईस ओव्हर जनरेट करू शकता किंवा स्वतःचा सुद्धा तुम्ही देऊ शकता. नंतर फायनल स्टेप येते ती आपली एडिटिंग. तुम्ही कॅनव्हाचा वापर करू शकता एडिटिंग करताना. मी तुम्हाला शिकवलेच आहे कॅनव्हातून कसं एडिटिंग करतात. फिल्मोरातून तुम्ही सुद्धा एडिटिंग करू शकता. तसंच CapCut आहे, खूप सारे टूल आहेत त्यातून तुम्ही एडिटिंग करू शकता. आणि जर मागचे व्हिडिओ तुम्ही जर पाहिले नसतील तर मागचे व्हिडिओसुद्धा तुम्ही पहा. मी जर डिजिटल स्मार्टनेस या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चला आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग प्रॅक्टिकली आपण व्हिडिओला सुरुवात करू. मग हे जे चॅनल आहे ते मॉनिटाईज होतात का? हा बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो. कारण कुठलाही AI आला की आपण लगेच त्यावरती चॅनल बनवतो. तर हा एक चॅनल पहा. ॲनी मेहल नावाचा एक चॅनल आहे. असे बरेचसे YouTubeवरती तुम्हाला चॅनल भेटतील. Instaवरती भेटेल तुम्हाला चॅनल आणि बघा त्यांनी एकच असा सब्जेक्ट घेतलेला आहे आणि त्यांनी त्याच्यावरतीच रील्स, शॉर्ट्स बनवलेले आहेत आणि हा जो चॅनल आहे तो मॉनिटाईज सुद्धा झालेला आहे. तर कुठलाही तुम्हाला जी रील्स आवडेल त्याच्यावरती तुम्हाला फोटो काढून घ्या त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मी ते एक स्क्रीनशॉट काढून घेतलेला आहे आणि आपल्याला ह्याच्यावरती स्टोरी जनरेट करायची. तर आपली सेकंड स्टेप आहे स्टोरी जनरेट करायची. आपण ChatGPTचा वापर करणार आहोत. मी ChatGPTवरती गेलेले आहे आणि हा जो फोटो आहे तो आपल्याला अपलोड करायचा आहे. जर तो आपण स्क्रीनशॉट काढून घेतलेला फोटोचा तर मी तो फोटो आहे तो अपलोड करते आणि इथे एक आपल्याला प्रॉम्प्ट द्यायचा आहे. ह्या फोटोच्या रिलेटेड मला एक स्टोरी जनरेट करून दे 100 शब्दांची आणि ती पण मोरल आणि इमोशनल असली पाहिजे. असं मी त्याला एक प्रॉम्प्ट दिलेला आहे. तुम्हाला जशा स्टोऱ्या बनवायच्या आहेत तशा तुम्ही स्टोऱ्या बनवू शकता. क्रेझी सुद्धा स्टोऱ्या बनवू शकता तुम्ही तो म्हणजे ज्या लवकर व्हायरल होतील. मी अशी एक मोरल एक स्टोरी बनवलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की ChatGPT आपल्याला 1-2 मिनिटामध्ये ही स्टोरी आहे ती जनरेट करून देईल. आणि तो फोटोसुद्धा किंवा दुसरे सिंपल फोटोसुद्धा तुम्ही घेऊ शकता. ज्याच्या रिलेटेड तुम्हाला स्टोरी बनवायची आहे. पण मी हा एक इथून फोटो घेतलेला आहे आणि आपल्या ChatGPT आता आपल्याला स्टोरी जनरेट करून दिलेली आहे. तर बघा शाळेच्या गेट बाहेर असलेला छोटा पिल्लू अशी एक स्टोरी आलेली आहे आणि त्याचं मोरलसुद्धा छान दिलेलं आहे. एंडिंगसुद्धा छान दिलेलं आहे की सहानुभूती आणि संधी मिळाली तर कोणाचंही आयुष्य बदलू शकते. ठीक आहे, खूप छान दिलेलं आहे त्यांनी ते. आणि आता ह्या स्टोरीपासून लगेच मी एक प्रॉम्प्ट देते ChatGPTला की मला एक ह्या स्टोरीचे 5 भागामध्ये विभाजन करून दे. म्हणजे आपल्याला सीन तयार करायचे आहेत. तर ठीक आहे.
मी स्टोरी 5 भागामध्ये डिव्हाईड करते. तुम्हाला जर 10 पाहिजे असेल, तर जितकी तुमची स्टोरी तुम्हाला जेवढ्या स्टोरीची लेंथ ठेवायची आहे, तितकी तुम्ही ठेवू शकता. मी 5 भागामध्ये तिला डिव्हाईड करते. ठीक आहे. आता ही जी स्टोरी आहे, ती 5 भागामध्ये तिचं विभाजन झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता इथे. ठीक आहे. आपल्याला आता मग तुम्हाला इमेज प्रॉम्प्टवरून तुम्ही डायरेक्ट स्टोरी जनरेट करू शकता किंवा व्हिडिओ प्रॉम्प्ट द्यायचे असेल तर देऊ शकता. मी ते इमेज प्रॉम्प्टवरूनच डायरेक्ट ही स्टोरी आहे ती जनरेट करणार आहे. तर मी पुन्हा एक ChatGPTला एक प्रॉम्प्ट देते, की मला प्रत्येक सीनचे इमेज प्रॉम्प्ट दे आणि त्याच इमेज प्रॉम्प्टला मी ॲनिमेट करणार आहे. म्हणजे ही एक व्हिडिओ प्रॉम्प्ट आहे ती मी ते जनरेट नाही करत. हिने मला इथे इमेज प्रॉम्प्ट जनरेट करून दिलेली आहे. स्टेप बाय स्टेप इमेज प्रॉम्प्ट मी इथून घेते आणि आपण आता व्हिडिओ आपल्याला जनरेट करायचे आहेत पुढच्या टूलचा वापर करून. ते ठीक आहे. तुम्ही पाहू शकता भाग 1, भाग 2 आणि ते प्रॉम्प्टसुद्धा दिलेले आहेत. जर तुम्हाला जास्त जर प्रॉम्प्ट पाहिजे असेल तर तुम्ही 7 भागामध्ये किंवा 10 भागामध्ये ते असे तुम्ही ठेवू शकता इथे. ते ठीक आहे. माझे इथे प्रॉम्प्टसुद्धा रेडी झालेले आहेत इमेज प्रॉम्प्ट. तर आपल्याला पुढची एक स्टेप करायची आहे. ठीक आहे. मी म्हणजे ChatGPTचं पूर्ण काम मी एकाच ह्याच्यामध्ये करते. ही स्टोरी एकाच पॅरेग्राफमध्ये दे. म्हणजे आपल्याला पुढे जाऊन तिचं स्टोरीचं व्हॉईस ओव्हर करायचं आहे. तर मी एकाच ह्याच्यामध्ये म्हणजे ChatGPTवरती पुन्हा यायला नको. म्हणजे ChatGPTचं जे काम आहे ते मी एकदाच करून घेते. स्टोरी एका पॅरेग्राफमध्ये दे आणि स्टोरीमध्ये कॉमा, फुल स्टॉप दे. म्हणजे स्टोरी वाचताना आपल्याला खूप चांगलं वाटेल. असे प्रॉम्प्ट आहे सिंपल असा. ह्याच्यामध्ये पॅरेग्राफमध्ये देईल तो आता. ठीक आहे. आपली स्टोरी आहे ती इथे रेडी झालेली आहे. स्टोरी तो देत आहे म्हणजे 100 शब्दांची अशी एक स्टोरी आहे. तुम्हाला जर लाँग व्हिडिओ जर करायचे असतील तर तुम्ही लाँग व्हिडिओसुद्धा बनवू शकता व्हिडिओ. तर आपला जो आहे तो शॉर्ट आहे. तर ठीक आहे. आता आपल्याला व्हिडिओ जनरेट करायचे तर मी मेटा एआयचा वापर करते. मेटा एआय फ्री आहे. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण मेटा एआयवरती जाऊया आणि क्रिएट इथे सर्च वाइब्स आणि क्रिएट हा जो ऑप्शन दिसतोय तिथे मी क्रिएट या ऑप्शनवरती क्लिक केलेलं आहे. ठीक आहे. आणि डिस्क्राईब युअर इमेज असा एक आपल्याला ऑप्शन दिसत आहे. तर ठीक आहे. मी इथून जो पहिला प्रॉम्प्ट आहे तो इथून कॉपी करते. इमेज प्रॉम्प्ट आहे तो आणि इथे येऊन पेस्ट करते. आणि तुम्हाला जे रेशो आहे ते सुद्धा तुम्हाला इथून द्यायचं आहे. तर आणि जो फोटो आहे तो सुद्धा तुम्ही देऊ शकता इथे. नाहीतर तुम्ही डायरेक्ट ह्याच्यातून सुद्धा फोटो जनरेट करू शकता. पण माझ्याकडे फोटो आहे तर मी इथून फोटो देते. आणि आपल्याला इमेज जनरेट करायची आहे का व्हिडिओ जनरेट करायचा आहे ते तुम्ही इथून देऊ शकता. तर ठीक आहे. बघा आपले मी इथे रीलचा रेशो दिलेला होता 9:60 आणि त्याच्यावरतूनच मी ही जी आपले जे 4 इमेज आपल्याला जनरेट झालेले आहेत. जी तुम्हाला इमेज आवडेल त्या इमेजचं तुम्ही रूपांतर करू शकता व्हिडिओमध्ये. नाहीतर तुम्ही सेपरेट व्हिडिओ प्रॉम्प्टसुद्धा जनरेट करू शकता. मी इथे त्या इमेजलाच ॲनिमेट केलेलं आहे. तसंच तुम्हाला दुसरी प्रॉम्प्ट घ्यायचा आहे इमेज प्रॉम्प्ट. ते डिस्क्राईब युअर इमेजवरती तो पेस्ट करायचा आहे. रेशो सेमच आहे आपला 9:60 आणि इंटर या बटनावरती क्लिक करून पहिल्या इमेजेस जनरेट करून घ्या. नंतर त्या इमेजला तुम्ही ॲनिमेट करा. नाहीतर तुम्हाला व्हिडिओ प्रॉम्प्ट पाहिजे असतील तर व्हिडिओ प्रॉम्प्ट द्या. पण मी इथे व्हिडिओ प्रॉम्प्ट दिलेले नाही. डायरेक्ट इमेज प्रॉम्प्टवरूनच व्हिडिओ जनरेट केलेला आहे. आणि अशी तुम्ही डाउनलोड करून घ्या. एक म्हणजे पूर्ण जी स्टेप आहे मेटा एआयचे जे व्हिडिओ जनरेट करायचे ते तुम्ही करून घ्या आणि ते व्हिडिओ डाउनलोड करून ठेवा एका ह्याच्यामध्ये. ठीक आहे. ते अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप आपले जे 5 इमेज प्रॉम्प्ट आहेत त्याच्यावरून 5 इमेज जनरेट केलेले आहेत आणि इथून जर तुम्हाला आणखी जर व्हिडिओ जर वाढवायचा असेल तर त्याला तिथून तुम्ही ॲनिमेट करा त्या इमेजला. म्हणजे आपले व्हिडिओ होतील आणि जितके तुम्हाला पाहिजे तितके तुम्ही बनवू शकता. म्हणजे मोठा व्हिडिओ पाहिजे असेल म्हणजे 60 सेकंदाचा तर तिथपर्यंत आपला होऊ शकतो तो. ठीक आहे. आता आपल्याला तिसरी स्टेप करायची आहे. आता सर्वांचा आपल्याला व्हॉईस ओव्हर करायचा आहे. सर्व माझे व्हिडिओ आहेत ते मी डाउनलोड करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर प्रकारे व्हिडिओ आहे तिथे. तर आपली व्हॉईस ओव्हर आता राहिलेला आहे.
तर मी ते Google AI स्टुडिओचा वापर करत आहे. तर तुम्ही जर Google AI स्टुडिओवरती जर फर्स्ट टाईम जात असाल तर तुमच्या जीमेल आयडीने लॉग इन करून जा. आणि जो आपण ChatGPT पासून जो पॅराग्राफ घेतलेला आहे तो मी इथून कॉपी करते पहिल्यांदा. मी तो कॉपी करून घेतलेला आहे हा पॅराग्राफ आणि इथे तुम्हाला इथे दिसतोय ऑप्शन दिसते. मी होमवरती जाते आणि टेक्स्ट इंटू स्पीच असं आपल्याला ऑप्शन दिसत आहे. त्याच्यावर मी क्लिक केलेलं आहे आणि दोन आपल्याला स्पीकर दिसत आहेत, सिंगल What do you want to स्पीकर आणि मल्टी स्पीकर ऑडिओ. तर मी Got सिंगल a स्पीकर project in ऑडिओ आहे तो घेतलेला आहे. What sparks your आणि जो interest? आवाज आवडेल तो What तिथे idea do you want to bring to life? शाळेच्या गेटबाहेर रोज एक छोटंसं पिल्लू उभं राहत असे. पाठीवर बॅग, अंगावर शाळेचा गणवेश आणि डोळ्यात शिकण्याची तीव्र इच्छा होती. पण परिस्थितीमुळे त्याला वर्गात जाता येत नव्हतं. घंटा वाजली की इतर आणि मुलं तो जो आत व्हिडिओ जात आहे, असताना तो तुम्ही त्याचं मन डाउनलोड अधिक करून जड घेऊ व्हायचं. स्टेप करायची. आता आपल्याला एडिटिंग करायचे. तुम्ही कोणत्याही सॉफ्टवेअरचा इथे वापर करू शकता. मी इथे फिल्मोरावरून तुम्हाला एडिटिंग दाखवत आहे. टाईमलाईनवरती घ्या. सर्व जे व्हिडिओ आहे ते टाईमलाईनवरती घ्या आणि जो आपला व्हॉईस घेतला होता Google AI स्टुडिओवरून तो सुद्धा घ्या आणि तुम्ही एडिटिंग करू शकता इथून. आणि एडिटिंग झाल्यानंतर व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट करा. नंतर तुमचा कुठला जो प्लॅटफॉर्म आहे, YouTube असेल, Instagram असेल, तिथे तुम्ही जाऊन हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही अपलोड करू शकता. आणि हे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बनवू शकता. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.